जय श्रीराम मित्रांनो, आमचे मित्र प्रणव बोरसे यांच्या विनंतीनुसार आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 घेणार आहोत. तर 2.4 मधील पहिला प्रश्न हा आहे की कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यू ऑफ ए बी सी. आपल्याला काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे, त्यांचा जनरल फॉर्म काढून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. तर आपण आता लिहूया ए बी सी क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिले इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल्स टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हा आहे की ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर हा पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला अगोदरच जनरल फॉर्ममध्ये दिलेले आहे. तर आपल्याला फक्त ए बी सीच्या व्हॅल्यू काढायची आहे. तर एची व्हॅल्यू आपली आहे 1, बीची व्हॅल्यू आहे -7 आणि सीची व्हॅल्यू आहे 5. तर आपले दुसरे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आहे की 2m स्क्वेअर इक्वल्स टू 5m मायनस 5. तर याचा जनरल फॉर्म असा होईल 2m स्क्वेअर 5m इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल -5m. हे 5 इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस होईल +5 इक्वल्स टू 0. तर आपली एची व्हॅल्यू इन 2, बीची व्हॅल्यू इन -5 आणि सीची व्हॅल्यू इन 5. आता तिसरे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे y स्क्वेअर इक्वल्स टू 7y. 7y इकडे येतील y स्क्वेअर मायनस 7y. आता आपल्याला कॉन्स्टंट टर्म नाही तर आपल्याला 0 घ्यायला लागेल. 0 इक्वल्स टू 0. तर आपली एची व्हॅल्यू येईल 1, बीची येईल -7 आणि सीची येईल 0. तर आता आपण वळूया प्रॅक्टिस सेट 2.4 मधील दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे की सॉल्व युजिंग फॉर्म्युला. तर आपल्याला काय क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे, त्यांना आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचे आहेत. तर पहिले इक्वेशन हे आहे की एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल्स टू 0. हे आपल्याला फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचं आहे. तर पहिले इक्वेशन आपण लिहून घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल्स टू 0 आपण हे लिहून घेतलेलं आहे. आपला फॉर्म्युला हा आहे की एक्स इक्वल्स टू -b प्लस और मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर हा आपला फॉर्म्युला आहे. तर आपल्या एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू आहे 6, सीची व्हॅल्यू आहे 5. तर आपल्याला हे उदाहरण फॉर्म्युला मेथडने सोडवायचे आहे, म्हणून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू लागणे आवश्यक आहे. तर आपण ए बी सीच्या व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहे. तर आपण आता पहिले करूया बी स्क्वेअर मायनस 4ac. तर आपण इथे ही व्हॅल्यू काढून घेतली, इथे पुट करूया. जर इथे आपण ही व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला खूप किचकट जाईल. तर आपण इथे काढून घेऊया. बी स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर मायनस 4, जसे तसे एची व्हॅल्यू आपली 1, सीची व्हॅल्यू 5. तर आपली 6चा स्क्वेअर 36 मायनस 4 इंटू 5. तर आपले 36 मायनस 20 इक्वल्स टू 16. आपलं हे आलेलं आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू आपलं सी 16 आलेलं आहे. तर आपण हे पुट करूया फॉर्म्युलामध्ये. तर फॉर्म्युला हा आहे एक्स इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर आपण एक्स इक्वल टू -b म्हणजे काय, बीची व्हॅल्यू तर -6 प्लस और मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 16. तर आपण इथे 16 ठेवूया अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आपली 1 आहे म्हणून ए 1. एक्स इक्वल्स टू -6 प्लस मायनस रूट 16 म्हणजे 4 अपॉन 2. तर आपले एक्स इक्वल्स टू -6 प्लस 4 अपॉन 2 और एक्स इक्वल टू -6 मायनस 4 अपॉन 2 येईल एक्स इक्वल टू -2 अपॉन 2. तर एक्सची व्हॅल्यू आपली येईल -1 और एक्स इक्वल टू -10 हे येईल आणि 2 डिवाइडला राहील. तर एक्सची व्हॅल्यू आपली -5 और तर आपलं हे रूट्स आलेले आहे. तर पहिले इक्वेशन आहे. तर आपण आता सोडूया दुसरे इक्वेशन. तर दुसरे इक्वेशन हे आहे की एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल्स टू 0. तर आपण आता हे सोडूया. तर आपण लिहून घेऊया क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2
इक्वल्स टू 0. तर आपली एची व्हॅल्यू आहे 1, बीची व्हॅल्यू -3, सीची व्हॅल्यू -2. तर आपला फॉर्म्युला आहे एक्स इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट b² -4ac अपॉन 2a. तर आपण पहिले b² -4ac काढून घेऊया. b² -4ac इक्वल्स टू b² म्हणजे -3² -4 ॲज इट इज. तर एची व्हॅल्यू आपली 1 आहे आणि सीची व्हॅल्यू -2 आहे. तर आपलं -3चा स्क्वेअर +9 होईल, कारण की -3 × -3 इक्वल्स टू +9 होतील. मायनस इंटू मायनस प्लस होईल. तर आपली -9 येईल. -4 इंटू -2. तर 9 मायनस -8, 9 मायनस मायनस प्लस होईल. 9 - 8 इक्वल्स टू 17 होईल. तर आपलं b² -4ac इक्वल्स टू 17 आलेलं आहे. तर आपण ते पुट करूया फॉर्म्युल्यामध्ये. तर फॉर्म्युला आपला आहे एक्स इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट b² -4ac अपॉन 2a. तर आपली व्हॅल्यू बीची व्हॅल्यू आहे -3 आणि हे फॉर्म्युल्यातले मायनस वेगळे. प्लस मायनस रूट b² -4ac आपण काढलेलं आहे, ती आहे 17 अपॉन 2 इंटू एची व्हॅल्यू आपली आहे 1. तर आपल्याला एक्स इक्वल टू मायनस इंटू -3 +3 होईल, प्लस मायनस रूट 17 अपॉन 2 होईल. एक्स इक्वल टू 3 प्लस रूट 7 अपॉन 2 और एक्स इक्वल टू 3 मायनस रूट 17 अपॉन 2 हे त्याचे दोन सोल्युशन आहे. हा आहे दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह केलेलं. तर आता आपण करूया तिसरे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिसरे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 3m² प्लस 2m - 7 इक्वल्स टू 0. हे तिसरे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर आपण त्या ABCच्या व्हॅल्यू लिहून घेऊया. a इक्वल्स टू 3, b इक्वल्स टू 2 आणि c इक्वल्स टू -7. तर आपला फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. एक्स इक्वल टू -b प्लस मायनस रूट √ b² -4ac अपॉन 2a. तर आपण पहिले b² -4ac काढून घेऊया. b² -4ac इक्वल्स टू b² मतलब म्हणजे 2² -4 ॲज इट इज. एची व्हॅल्यू आपली 3 आणि सीची व्हॅल्यू -7. तर 2चा स्क्वेअर 4 -4 इंटू 2 12 इंटू -7. तर आपले 4 -84 इक्वल्स टू 4 -84 आणि हे मायनस प्लस होईल, प्लस 84 होईल. तर आपले येईल 88. b² -4ac ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 88. तर आपण ते पुट करूया. तर आपण करूया एक्स इक्वल्स टू -b प्लस मायनस रूट b² -4ac अपॉन 2a. तर आपली बीची व्हॅल्यू आहे 2 आणि हे -2 प्लस मायनस रूट b² -4ac ची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे 88 आणि 2 इंटू a आहे आपलं 3. तर एक्स इक्वल्स टू -2 प्लस मायनस आपल्याला 88चे फॅक्टर असे पडायले आहे. 88चे फॅक्टर असे आहे 22 इंटू 4 अपॉन 2 इंटू 3. तर आपण फॅक्टर पाडूया. इक्वल्स टू -2 प्लस -2 रूट 22 अपॉन 2 इंटू 3. 2 इंटू 3 आपण याच्यातून कॉमन काढूया. एक्स इक्वल्स टू 2 कॉमन काढायचं, इथं राहील -1 प्लस मायनस रूट 22 अपॉन 2 इंटू 3. हे 2 कॅन्सल होतील. तर आपल्याला राहील एक्स इक्वल्स टू -1 प्लस मायनस रूट 22 अपॉन 3 और एक्स इक्वल्स टू -1 मायनस रूट 22 अपॉन 3 हे त्याचे दोन सोल्युशन आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.